सेवानिवृत्त नायब तहसीलदार कैलासवासी आबासाहेब पगार यांच्या 77व्या जयंतीनिमित्त मनपा शाळा नंबर 64 येथे जावई अण्णासाहेब विशाल चित्ते यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप. धुळे शहरातील संत सेनानगर येथील नाभिक समाजाचे नेते तथा सेवानिवृत्त नायब तहसीलदार कैलासवासी आबासाहेब पगार यांच्या 77व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी मनपा शाळा नंबर 64 येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कैलासवासी आबासाहेब पगारे हे गेल्या अनेक वर्षापासून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून सामाजिक उपक्रम राबवित होते, समाजासाठी कार्य करीत होते. अशा या कैलासवासी आबासाहेब पगारे यांच्या जयंतीनिमित्त तोच वसा पुढे चालवत जावई तथा देवपूर दुकानदार संघटना अध्यक्ष अण्णासाहेब विशाल चित्ते हे पुढे चालवत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने पाटी, पेन्सिल, वह्या, बिस्किट पुडा विद्यार्थ्यांना देण्यात आला. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी आबासाहेब पगारे यांचे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कैलासवासी आबासाहेब पगारे यांचे जावई तथा दुकानदार देवपूर संघटना अध्यक्ष अण्णासाहेब विशाल चित्ते, महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा सचिव B.K. सुरेंशी, सेवानिवृत्त आयकर अधिकारी नरेंद्र कोंडे, अनिल सैंदाने, दत्तात्रय सैंदाने, मोगलाई परिसर समाजाचे प्रवीण सैंदाने, पेठ विभाग अध्यक्ष पप्पू येशी, धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना अध्यक्ष संजय ऐरराव, माजी नगरसेवक उमेश महाले, भगवान चित्ते, हेमंत पगारे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हाध्यक्ष भीमराव वारुडे, अखिल भारतीय युवा सेना प्रदेश संघटक सुधीर महाले, संत सेनानगर संजय चित्ते, धुळे शहर नाभिक समाज दुकानदार संघटना कार्याध्यक्ष धनराज पगारे, युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, 64 नंबर मनपा शाळा मुख्याध्यापक सागर मोरे, उपशिक्षक भालचंद्र पाटील आदी सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सागर मोरे यांनी केले. श्रावणच्या महिन्यामध्ये त्यांनी एक फार छान गोष्ट केली. आमचे चित्ते साहेब पण होते त्यांच्यासोबत. तर त्यांनी एक फार छोटीशी आणि पण फार महत्वाची गोष्ट केली. आता श्रावणच्या महिन्यामध्ये दरवेळेस आपले लोक दूध शंकरजी भगवानाच्या पिंडावर दान करण्यासाठी जात असतात, परंतु त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दूध आणलेलं होतं. आपण भगवंताला त्यांनी थोडंसं अर्पण केलं, परंतु ते दूध विद्यार्थ्यांच्या याच्यात गेल्यानंतर, पोटात गेल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर आपले सगळे विद्यार्थी गोरगरिबाचे आहेत, बेलाटीमधले, जय मल्हारनगर मधले, तर या विद्यार्थ्यांना या दुधाचा आस्वाद घेता यावा. त्या विद्यार्थ्यांना चांगलं आणि चांगल्या प्रतीचं दूध आणलेलं होतं. आपल्याकडे चांगल्या प्रतीचं दूध मिळालं.